नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे. आता थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचले आणि माझा फायनली गुगल ॲडिसन पिन जो आहे तो आलेला आहे. आणि तो आता पिन मी म्हणजे टाईप करून व्यवस्थित सबमिट करून पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझा आतापर्यंतचा यूट्यूबचा जो काही प्रवास आहे तो पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ, त्याचबरोबर माझे लाईफस्टाईल, त्याचबरोबर माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स वगैरे तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला माझा थोडासा अनुभव सांगते, त्यानंतर मी तुम्हाला गुगल ॲडिसन पिन दाखवते आणि तो कसा जनरेट करायचा ते सुद्धा डिटेलमध्ये सांगते. ठीक आहे, तर चला. तर मी यूट्यूब चॅनल सुरुवात करून 6 महिने कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही अजून पण माझ्या चॅनलवरती जाऊन ओल्ड जे व्हिडिओ असतात तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. 6 महिने आता कंप्लीट झालेले आहेत. येत्या 27 तारखेला 6 महिने गेलेला कंप्लीट झाले. आता 6 महिन्याच्या वरती दिवस गेलेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज होऊन त्याचा गुगल ॲडिसन पिन सुद्धा आलेला आहे. हे सगळं काही तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळेच म्हणजे कंप्लीट झालेलं आहे किंवा हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर मी माझे चॅनल ओपन करून खूप दिवस पण झालेले नाही आहेत. लगेचच वॉच टाइम पण कंप्लीट झाला आणि सबस्क्रायबर पण बरेचसे आता सध्या झालेले आहे. ते सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. म्हणूनच म्हणते तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगते, मला सुरुवातीला म्हणजे अशी एक दिवस मी असं सहज माझा शिविंग मशीनचा जो काही शॉर्ट व्हिडिओ आहे तो अपलोड केला होता आणि त्याला चांगली रीच आली किंवा तो चांगला व्हायरल झाला आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण पण यूट्यूब चॅनल जे आहे ते क्रिएट केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर 1-2 वर्षाच्या पाठीमागे माझ्याकडे 1-2 चॅनल मी अपलोड केले होते किंवा क्रिएट केले होते. मात्र माझी डिलिव्हरी वगैरे आली त्यामध्ये, शिवाय लहान मुले वगैरे होती, त्यामुळे माझं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचे व्ह्यू जे आहे ते डाऊन झाले आणि त्यामुळे मग मी थोडंसं त्याच्याकडून दुर्लक्षच केलं. मात्र नंतर माझी मुलगी थोडीशी मोठी झालेली. एक 6 महिन्याच्या पाठीमागे मी जसं मुंबईला आले, मुंबईला येऊन मी आता बरेच दिवस झाले, मुंबईला येऊन एक 4-5 दिवस झाले, उन्हाळी सुट्टी करून आल्यानंतर एक 4-5 दिवस झाले. माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की चला आपण शिलाई रिलेटेड, म्हणजे मी शिविंग रिलेटेड शिकायसाठी शिलाई मशीन म्हणजे जे स्टिचिंग शिकण्यासाठीच घेऊन आले होते. तर मी स्टिचिंग शिकण्यासाठी शिविंग मशीन घेऊन आले होते. मात्र लहान मुलं असल्या कारणाने मला स्टिचिंग पण काय शिकायला जमलं नाही. मात्र मी घरच्या घरी काहीतरी फिटिंग वगैरे करायचं किंवा काहीतरी हे करायचं म्हणून शिकत होते आणि अशा वेळेसच मी शिलाई मशीनचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आणि बघता बघता जवळजवळ 2-2.5 महिन्यातच माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की चॅनल मॉनिटाईज होणे म्हणजे काय, त्याचा क्रायटेरिया काय असतो. तर त्या रिलेटेड तुम्हाला नक्की व्हिडिओ घेऊन येईन किंवा माहिती सांगेन. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. आणि त्याचबरोबर मग मी पण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड डेली करत राहिले, अजिबात हार मानली नाही. एक दिवशी 1 व्ह्यूज यायचा, कधी 50 यायचे, कधी 60 यायचे, कधी 100 यायचे. एकदा असं वाटायचं की कशाला ह्याच्यामध्ये मी डोकं घालते किंवा कशाला, कारण खूप वेळ लागतो. एवढं यूट्यूब किंवा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर बनणं इतकं सोपं नाही आहे. त्याला खूप स्ट्रगल असतो, खूप कष्ट करावं लागतं, रात्रंरात्र डोळे फोडावे लागतात एडिटिंग करण्यासाठी. तर तेव्हा कुठेतरी एक व्हिडिओ अपलोड होतो. छोट्या ना छोट्या गोष्टी लक्ष देऊन शूट घ्याव्या लागतात आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड करता येतो. इतक्या काही सोप्या गोष्टी नाही आहेत यूट्यूबमध्ये उतरणं किंवा व्हिडिओ अपलोड करणं. कोणताही व्हिडिओ अपलोड करणे किंवा कोणतेही शूट घेणे आणि अपलोड करणे असे केल्याने काहीही त्याचा फायदा होत नाही, कारण कंटेंट जो आहे तो आपला संपतो आणि एक क्रायटेरिया असतो यूट्यूबचा, तो कंप्लीट होणं खरंच खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष जातात. काही जणांना 8 दिवस, महिन्यामध्ये सुद्धा चॅनल मॉनिटाईज होतं. प्रत्येकाच्या टेक्निकनुसार किंवा प्रत्येकाची जी म्हणजे ती जी सीओ असतो ना, तो यूट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी त्यांचे जे टाइम असतं व्हिडिओ अपलोड करण्याची, त्या सगळ्या काही परफेक्ट असावा लागतो. बऱ्याच जणांना ते जमतं, बऱ्याच जणांना जमत नाही. मग ते जुळवून घेण्यासाठी खूप वेळ लागतो. मी सुद्धा त्यातून खूप गेले. एक दिवशी मला खूप वाईट वाटायचं, कारण मला असं वाटायचं की मी याच्यामध्ये उतरलेली तरी आहे नेमकी, मात्र खूप कष्ट तरी घेते, मग मला यश भेटेल का.
तर खरंच मी असं म्हटलं होतं की जाऊ दे, आपण पैशासाठी नाही तर आपण स्वतःची आवड म्हणून आपल्याला व्हिडिओ बनवायला आवडतात तर आपण बनवायचं, हा विचार मनात ठेवून मग मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. रोज मी एक शॉर्ट आणि एक लॉंग असे 2 व्हिडिओ कंपल्सरी अपलोड करायचे. उन्हाळ्यात किंवा दिवाळीला वगैरे जरी गावी गेले तर अशा वेळेस सुद्धा मी व्हिडिओ क्रिएट करून ठेवायचे, अपलोड करून, आणि शेड्यूल म्हणजे टाइम लावून ठेवायचे, ते टाइम टू टाइम अपलोड व्हायचे. आणि त्यामुळे माझं जे यूट्यूबकडून सुद्धा माझ्या चॅनलला लवकरात लवकर रीच भेटत गेली आणि यूट्यूबने सुद्धा मला खूप संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं सुद्धा केलं. आता गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे म्हणजे इतक्यात संपलं असं नाही. आता खरं इथून पुढचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. आता डॉलर एकट्ठा करणे किंवा अजून टॅक्स फॉर्म असतो, त्याचबरोबर अजून बँक डिटेल्स वगैरे खूप अजून 2-3 स्टेप्स आहेत आणि क्रायटेरिया जो असतो ना तो कंप्लीट करणं खूप गरजेचं असतं. कारण आपली ओळख इतरांना निर्माण झाली पाहिजे. बरेच जणांचे टोमणे ऐकावे लागतात, काय काय जण काय म्हणतं, मग आपण सुद्धा डिमॉनिटाईज होतो, आपल्याला सुद्धा नर्वसपणा येतो आणि यातून आपण शिकत शिकत पुढे जायचं असतं. कोणीही जन्मता शिकून आलेलं नाहीये. जर तुम्हाला पण करायचं असेल यूट्यूबमध्ये करिअर किंवा तुम्हाला सुद्धा यूट्यूबमधून किंवा सोशल मीडियातून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच चॅनलला एक चॅनल क्रिएट करा आणि तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ती सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आता मी तुम्हाला माझं जे यूट्यूबचं म्हणजे गुगलकडून जे मला गुगल ॲडसेन्स पिन आलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे. तर एव्हरीवन इथे तुम्ही बघू शकता गुगलकडून गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे. हा गावी आला होता 2-3 दिवसाच्या पाठीमागे. मी कालच पार्सल मम्मीकडून मागवलेलं आहे आणि आज ते फायनली इथं पोहोचलेलं आहे. आणि गुगल ॲडसेन्स पिन जो आहे तो अशा प्रकारे असतो, इथं तुम्ही बघू शकता. आणि इथून वरून आपल्याला काढून मग ते हे करायचं असतं, म्हणजे हे जे आहे ना हे कट करून घ्यायचं असतं आणि त्यामध्ये 6 डिजिटलचा कोड असतो किंवा पिन असतो. तो पिन आपल्याला तिथे गुगलवरती सर्च करून क्रोम ब्राउझरवरती जायचं आणि आपलं गुगल ॲडसेन्स पिन जो आहे तो सर्च करून आपल्याला हे करायचं असते. आणि तुम्हाला खरंच सांगते, हे हातात घेतल्यानंतर इतकी छान फिलिंग येते ना, खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटते. कारण इतकं आपल्या कष्टाचं असतं ना, कोणतीही गोष्ट बघा, आपण कुठेही जाऊ दे, आपल्या कष्टाचं जे असतं ना ते आपल्याला पाहण्यामध्ये किंवा ते आपल्याला त्याच्यामध्ये उतरण्यामध्ये त्याचं जे यश असतं ना ते खरंच आपल्याला खूप अभिमानास्पद असतं. आणि हे हातात घेण्यासाठी मी 6 महिने मेहनत घेतली आणि तसं बघायला गेलं तर थोड्या दिवसाच्या पाठीमागच माझा गुगल ॲडसेन्स पिन आला होता. पण माझ्या पॅन कार्डच्या थोड्याशा प्रॉब्लेममुळे तो लवकर मला पोहोचू शकला नाही. मात्र पोस्टाचा किंवा मी ॲड्रेस वगैरे व्यवस्थित फ्लिप केला होता, त्यामुळे बरोबर माझ्या घरी पोहोचला होता तो. आणि मी गावाकडचाच पत्ता दिला होता, मुंबईमधला दिला नव्हता, कारण सगळे काही डॉक्युमेंट माझे गावाकडचेच आहेत त्यामुळे. आणि इथं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं असतं आणि याच्यामध्ये 6 ह्याचा पिन असतो. तो ज्यावेळेस जनरेट करते, आता तुम्हाला पुढे मी दाखवते, हा पिन कुठे फ्लिप करायचा किंवा कुठे आपल्याला सबमिट करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला ते पिन सुद्धा दाखवते. आणि खरंच इथपर्यंत तुम्ही मला सगळ्यांना सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू दे हेच तुमच्याकडे विनंती. आणि तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी कशी वाटली? खूप काही स्ट्रगल केलेली नाही आहे, कारण मला सहज शक्य झालेलं आहे किंवा देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी लगेचच म्हणजे इथपर्यंत येऊन पोहोचले. मला खूप काही स्ट्रगल करावं लागलं नाही किंवा कोणतीही प्रकारची म्हणजे मॉनिटायझेशन करताना वगैरे कोणताही मला प्रॉब्लेम आला नाही. लगेच मॉनिटाईज पण झालं चॅनल आणि लगेचच डॉलर पण व्हायला आता सुरुवात झालेलीच आहे. आणि चला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट राहू दे. आता आपण पाहूया हा जो पिन आहे तो पिन कुठे जनरेट करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल ॲडसेन्स पिन म्हणून सर्च करायचं. त्यानंतर तुमचा जो गुगल ॲडसेन्स पिन असतो तो साइन अप करायचा आणि तुम्ही ज्या नावावरून जे केलेलं असतं ना, म्हणजे जिथून तुम्ही गुगल ॲडसेन्स पिन तुमचा क्रिएट झालेला असतो तिथं जायचं. 3 लाईन असतात तिथं तुम्ही हे करायचे. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, अगदी सेम टू सेम तुम्हाला तसंच करायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुमची जी म्हणजे पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि युअर इन्फॉर्मेशन म्हणून 2 ऑप्शन असतात त्याच्यात क्लिक करायचं आणि तिथून गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते तशा प्रकारे तुम्ही पिन जो आहे तो फ्लिप करा. ठीक आहे. जरी तुमच्याकडे
आता तुम्हाला जर गुगल ॲडसेन्स पिन कुठं हे करतात जर माहिती नसेल तर ठीक आहे. तर आता मी इथं तुम्हाला करून दाखवते आणि सबमिट झाल्यानंतर मग सगळं काही व्यवस्थित म्हणजे डॉलर कंप्लीट. आता ही पिन हे केल्यानंतर ना मग आपल्याला बँक डिटेल्स वगैरे फ्लिप करायचे असतात आणि त्यानंतर मग आपला जो डॉलरमधला पैसा असतो अमेरिकेकडून आलेला किंवा जे पेमेंट असतं ते आपल्याला इंडियन रुपीजमध्ये ट्रान्सफर करून भेटलं जातं. ठीक आहे. तर असा काही माझा यूट्यूबचा अनुभव होता आणि खरंच यातून मी खूप काही शिकले. थोडंसं मला म्हणजे स्ट्रगल पण करावं लागलं किंवा थोडंसं माझं दुःख पण व्हायचं, कारण एक दिवशी जर व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला जर व्ह्यूज नाही आले ना तर खूप भीती वाटायचं आपल्याला खरंच यश भेटेल का, मला भरून येते, कारण ते जे क्षण आहेत ते खरंच मी विसरू शकत नाही. आणि म्हणजे मला व्हिडिओ बनवायची म्हणजे असं काही नाहीये की पैशाच्याच मागं धावावं, मात्र व्हिडिओ बनवणं ही माझी आवड आहे. मला माझ्या स्वतःसाठी आपली ओळख निर्माण करणं असं माझी इच्छा आहे, म्हणून मी यामध्ये उतरलेली आहे. भले फुल ना फुलाची पाकळी का होईना येईना, इतके तरी पैसे जरी आले तरी मी समाधानी असणार आहे. आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत झिरोपासून हिरो झालेली किती उदाहरणे तुम्ही बघताय, तुम्हाला सोशल मीडियाद्वारे पाहायला भेटलेलीच आहेत. त्यामुळे मी काही विशेष सांगणार नाही. जर तुम्हाला पण सोशल मीडियामध्ये उतरायचं असेल, त्याची काय माहिती असेल तर यूट्यूब रिलेटेड तर मी बिंदास्त तुम्हाला कोणतीही माहिती माझ्या अनुभवातून देऊ शकते. जर तुम्हाला कमेंट करायचं असेल तर मला कमेंट करून माहिती विचारू शकता. नसेल तर मी एखादा लाईव्ह घेईन तुमच्या प्रश्नासाठी, मग त्याच्यावर पण मी तुम्हाला सगळं काही सविस्तर उत्तरे सांगेन. ठीक आहे. तर आता तर मी इथं बघू शकता सबमिट झालेला आहे, पिन जो आहे तो इथं जनरेट झाला. आणि आता इथं मला बँक डिटेल्स वगैरे फ्लिप करायचे आहेत. त्यानंतर मग डॉलरमधला जो पैसा आहे तो इंडियन रुपीजमध्ये ट्रान्सफर होतोय. चला मग लवकरात लवकर माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या घरच्या मेंबरमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा समजेल की गुगल ॲडसेन्स पिन म्हणजे नक्की काय असतं, शिवाय यूट्यूबमध्ये खरंच पैसे भेटतात का, या सुद्धा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. ठीक आहे. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट पण करा. ठीक आहे. चला भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांचा अगदी मनापासून आभारी आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल, आणि आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पण अगदी मनापासून आभारी आहे. चला भेटू. बाय.